तर हे पहा आपलं मस्तपैकी मिक्स व्हेज पनीर सँडविच तयार झालं आहे. प्रिया स्पेशल सँडविच आहे मस्तपैकी. याची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. यात मी सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत. मुलं जे भाज्या खात नाहीत त्या भाज्या मी घेतलेल्या आहेत. पनीरही टाकलेलं आहे आणि बीट, काकडी ह्या सगळ्या गोष्टी यूज करून मी हे सँडविच बनवलेलं आहे. आणि मी अशा प्रकारे बनवलं की मुलं भाजी बाजूला काढूच शकत नाही याच्यातनं. असं मी या प्रकारे मी सँडविच बनवलेलं आहे. तर तुम्ही असं नक्की बनवून पहा. माझा मुलगा म्हटला की मला काहीतरी वेगळं खायचं आहे, सँडविच खायचं, तर मला त्याला व्यवस्थित जेवणही द्यायचं होतं. तर मी अशा प्रकारे मिक्स व्हेज सँडविच बनवलं. त्याच्या आवडीचं पनीरही टाकलं आणि सगळ्या भाज्या मी याच्यात टाकलेल्या आहेत पौष्टिक, आणि हे सँडविच बनवलेलं आहे. तुम्ही असं नक्की बनवून पहा. याची रेसिपी हवी असेल तर मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे प्रियाज किचनला. तुम्ही जाऊन पाहू शकता आणि असं सँडविच बनवून पहा. तर या मस्तपैकी सँडविच खायला प्रिया स्पेशल मिक्स व्हेज पनीर सँडविच. हे पहा, आपण पहिला चटणी लावून घेणार आहोत मस्तपैकी. नंतर आपण आपली जी भाजी बनवली आहे ती आपण टाकून घेणार आहोत मस्तपैकी छानपैकी. आणखी एक स्लाईस आपण ठेवून घेतलेला आहे. परत थोडी चटणी लावून घेणार आहोत आपण. आपण ह्याच्यावर थोडीशी काकडी टाकून घेणार आहोत. काकडी किसून घेतली आहे मी, तुम्ही चिरून पण घेऊ शकता. थोडंसं बीट टाकून घेणार आहे. तर आपलं हेल्दी सँडविच असणार आहे हे. बीट टाकून घेतलं आपण. आता आपण यावर थोडंसं चीज किसून घेणार आहोत. तेव्हा ते आपण चीज किसून घेणार आहोत. आपण चीज किसून घेतलेला आहे. मुलांसाठी आपण चीज किसणार आहोत. तुम्हाला जर तुम्ही हेल्थ कॉन्शियस आहात तर तुम्ही चीज अवॉइड करू शकता. आता आपण यावर अमूल बटर लावून घेणार आहोत. या स्लाईसला मी अमूल बटर लावून घेतलं आहे. मी यावर हे टाकून घेणार आहे असं, आणि वरतूनही मी अमूल बटर लावणार आहे याला. की आपलं 3 लेअरचं सँडविच तयार झालेलं आहे. आणि आता आपण हे रोस्ट करून घेणार आहोत. आता आपण रोस्ट करून घेणार आहोत छानपैकी दोन्ही साईडने खरपूस आपण रोस्ट करून घेणार आहोत त्याला. आपण करूया.